नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। तुम्हाला सर्वांना माहित आहे की जो तुम्ही थंबनेल बघितला त्या थंबनेलनुसार मी तुम्हाला सांगतो, मुंबई पोलीस भरती जी काल 17 फेब्रुवारीला पार पडलेली आहे, त्या पोलीस भरतीमधले जे मुलांनी जे आपल्याला म्हणजे टोटल त्यांना जेवढे मी प्रश्न विचारले त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिले। काही आपले मित्र गेले होते, जे विद्यार्थी होते आपले ते पण तिथे पोलीस भरतीला गेले होते। सगळ्या प्रश्नाचे मी तुम्हाला उत्तर देतो, कारण मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं। पहिले पण आपण एक दोन व्हिडिओ बनवले होते, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगितली होती। काय माहिती सांगितली होती? जर तुम्हाला 100 मीटरला जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही तिथे त्या ठिकाणी अन्याय सहन नाही करायचा, आवाज उठवायचा, हे तुम्हाला मी सांगितलं होतं। पण आता सगळं सुरळीत चालू आहे। समजा काही विद्यार्थ्यांना जर प्रॉब्लेम येत असेल तर लक्षात असू द्या, आपल्या इकडनं काही 5 ते 10 विद्यार्थी गेले होते। त्या 5 ते 10 विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलं, त्यांना जे मार्क यायला पाहिजे होते टोटल ते चिप जे त्या चिपचा प्रॉब्लेम जो होता, तर काय केलं त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं। याच्यामध्ये दोघा तिघांनी ऑब्जेक्शन घेतलं की सर आम्हाला एवढे मार्क येत नाहीत, तर त्यांनी परत त्यांची टेस्ट घेतलेली। पण माझं म्हणणं एवढं आहे की सरकारला पण विनंती आहे, गृह खात्याला पण विनंती आहे की तुम्ही आता त्या चिपच्या भरोश्यावर कोणी म्हणते ती हैदराबाद कडून आणलेली ती चिप आहे काय वगैरे, ती कंपनी आहे हैदराबादची कंपनी, ते काही असो, काही घेणं देणं नाहीये। तुम्ही ते चिप लावण्यापेक्षा टोटल स्टॉप वॉच जर तुम्ही भरती घेतली तर खूप चांगलं होईल। 100 मीटर जे आहे ना ते स्टॉप वॉचवर घ्या ना, कारण की मुलांना 1600 मीटर मध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाहीये। प्रॉब्लेम यायला लागला त्यांना फक्त 100 मीटरला, हे लक्षात असू द्या। सगळ्यात जास्त मार्क त्यांचे 100 मीटरला कळत होते। पण जे 17 फेब्रुवारीला भरती झाली, काही आपले विद्यार्थी गेले होते, त्यांनी चांगल्या प्रकारे तिथं भरती दिलेली आहे। आता कशाचा प्रॉब्लेम नाही। का असं झालं असेल त्याचं एकच कारण आहे, जागोजागी म्हणजे सगळ्याच महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या घटकामध्ये पोलीस भरती निघलेली आहे सगळ्या ठिकाणी खूप मुलांनी विरोध केला की नाही, आमचा मेन म्हणजे जो स्टंट घेतलाय की नाही बाबा, अशा प्रकारे जर मार्क कटत असतील तिथंच बसले, त्यांना बॅग अलाउड नव्हत्या, काहीच अलाउड नाही, तर आतमध्ये फळ फ्रूट पण खाण्यासाठी अलाउड काहीच नव्हतं। लक्षात असू द्या, म्हणजे हे कोणतं धोरण आखलंय हेच काही कळत नाहीये महाराष्ट्र पोलीसने। आणि मुंबईच्या ठिकाणी आता जे काही मुलं म्हणतात की सर आता तर 100 मीटरला काही प्रॉब्लेम येत नाही, जर आपण ऑब्जेक्शन घेतलं तर ते बोलतात अजून एक त्यांनी चान्स दिला रनिंगसाठी, बरोबर। आणि जे चिपचा काही प्रॉब्लेम असेल, आणि ते पण कसा चान्स दिला की थोडा वेळ त्यांनी आराम केला, म्हणजे अर्ध्या तासाने का 15-20 मिनिटांनी रनिंग करू शकता तुम्ही। समजा ऑब्जेक्शन जर तुम्ही घेत असाल, तुम्हाला जर वाटतंय की 100 मीटरला आपल्याला एवढे मार्क येतात, की तेवढे मार्क जर तुम्हाला येत नसेल, तुम्ही ऑब्जेक्शन घ्या। आणि तिथले जर अधिकारी तुमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असतील तर एक माणूस 1000च्या बरोबर असतो, तिथं स्वतः विरोध करा। आणि सगळ्या मित्रांना, सगळ्या भावांना विनंती आहे, जर आपला एखादा भाऊ तिथे विरोध करतोय की बाबा मला अजून एक चान्स द्यायला पाहिजे, मला मार्क कमी आले, तर तुम्ही पण त्याच्या सपोर्टसाठी तिथे उभे राहा। तुम्हाला कळकळीची विनंती, कारण की त्या मित्राला माहित असते आपण रात्रंदिवस मेहनत केलेली आहे आणि त्या मेहनतीचे मार्क आपल्याला 100 मीटर मध्ये असेच जाऊ द्यायचे नाही। आपल्याला आपला टायमिंग जर 12चा येत असेल तर तेवढ्याच टाइम मध्ये आपल्याला कव्हर करायचं 11:30-12 पर्यंत। पण त्याचा टायमिंग जर तिथे 15 सेकंद दाखवत असेल, बरोबर 14 सेकंद दाखवत असेल, तर सगळ्यांना विनंती आहे की त्याला तुम्ही पण सपोर्ट केला पाहिजे। एक जरी विद्यार्थी असला तरी ग्राउंड मध्ये तुम्ही सर्व एकत्र आहात, कारण की पोलीस अधिकारी काय सांगतात किंवा पोलीस शिपाई काय सांगतात की बाबा तुला नोकरी लागणार नाही, तुला शासकीय नोकरीमध्ये नंतरला प्रॉब्लेम येईल, पोलीस केस होईल, जे व्हायचं होऊ द्या, लढायचं तर आहेच, मागं हटायचं नाहीये। पण 17 फेब्रुवारीला जे ग्राउंड झालं, कोणत्या मुलांना काही प्रॉब्लेम आलेला नाहीये। पण सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो तुम्हाला अजून एकदा सांगतोय की उद्या 18 म्हणजे आज 18 फेब्रुवारीला आपण तिथे ग्राउंडला जाणार। तिथे पोलीस भरतीच्या ग्राउंडला गेल्यानंतर तुम्हाला एक लाईव्ह व्हिडिओ तिथे बनवून दाखवणार आहे, आणि लाईव्हच्या माध्यमातून जेवढे आपले पोलीस बांधव सगळे भाऊ आहेत ते भरतीचे म्हणजे टोटल ग्राउंड देण्यासाठी आले, त्या सगळ्यांना लाईव्हच्या माध्यमातून मी सगळ्यांना जे तुमच्या समोरच प्रश्न विचारणार आहे की सध्या जे ग्राउंड करून आलेले आहेत बाहेर सकाळची, बरोबर, त्या सगळ्यांना प्रश्न विचारणार आहे की आज त्यांचं ग्राउंड कसं गेलं। आजची जी 18 तारीख आहे, या 18 तारखेला मुलांचं जे ग्राउंड गेलंय याच्याविषयी आपल्या चॅनलवरती दुपारी व्हिडिओ टाकला जाईल, आणि लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना म्हणजे एक तर लाईव्ह पण होईल आणि व्हिडिओ पण टाकला जाईल, दोन्ही पण। जे त्यांचे प्रश्न, जे इव्हेंट आहेत, कोणत्या इव्हेंटमध्ये खरंच मुलांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं का, त्या ऑब्जेक्शनवर त्या समोरच्या अधिकाऱ्यांनी काय उत्तर दिलं, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत। कारण की 17 फेब्रुवारीला जे आपले विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांनी सरळ सरळ सांगितलं की सर आता तर आम्ही ऑब्जेक्शन जरी कोणत्या विद्यार्थ्यांनी घेतलं तर ते डायरेक्ट त्या ऑब्जेक्शनवर हे सांगत आहेत की काही हरकत नाहीये, तुम्ही अजून रनिंग द्या, म्हणजे अजून टेस्ट देऊ शकता। पण आता कशामुळे झाला असेल, जागोजागी सगळीकडे सोशल मीडियावर सगळ्या मंत्र्यांपर्यंत गेलेलं आहे हे वातावरण, सगळीकडे हे झालेलं आहे। आणि आपल्या एका भावाचा मृत्यू पण झालेला आहे या कारणाने बीडमध्ये। म्हणून लक्षात असू द्या, कारण की यांनी वेळापत्रक तर बदललेलं आहे,
जर तुमचं ग्राउंड लक्षात असू द्या 12च्या पुढे जर घेत आहेत, 1-2च्या दरम्यान तुमचं ग्राउंड घेत आहेत, विरोध करायचा जाग्यावरच. म्हणायचं तुम्ही तुमचं परिपत्रक बघा, ते परिपत्रक जे तुम्ही काढलंय ते नावाला तर काढलं नाही ना तुम्ही आमच्या उमेदवारांसाठीच काढलेलं ना परिपत्रक. त्यांना सरळ सांगायचं जागीच तुम्ही विरोध करायचा. दुपारचं ग्राउंड कोणीही द्यायचं नाही, लक्षात असू द्या. त्यांनी सांगितलेलं आहे सकाळी 4 असतील किंवा सकाळी 5 असेल असा टायमिंग दिलेला आहे, दुपारी 12 लास्ट, त्याच्यानंतर सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत. त्याच्या मेन म्हणजे 12च्या नंतर ते 4च्या अगोदर ग्राउंड घेऊ शकत नाहीत. हे त्यांनी त्यांच्या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे. आणि तुम्ही स्वतः विरोध केला पाहिजे ग्राउंड द्यायच्या अगोदर. आणि तुम्ही जर विरोध करत नाही, तुम्ही जाऊन तिथं 100 मीटरला उभे राहता, बरोबर. कारण की त्यांना काय करायचं, फक्त भरती उरकवायची त्यांना. आता त्यांना कोण काय बोलतंय काय घेणं देणं नाही, कारण त्यांना विरोध कोणी करतच नाही ना. त्यांना जर कोणी विरोध करत असेल, त्यांना जर बोलत असतील की सर आम्ही काय उन्हात ग्राउंड देऊ शकत नाही, डिहायड्रेशन नाही तर तब्येत बिघडू शकते. आणि दुसरी गोष्ट फळ फ्रूट आतमध्ये नेऊ देतात, हे लक्षात असू द्या. नाहीतर कसं आहे, काही जण म्हणतील की फळ फ्रूट आता पहिले नेऊ देत नव्हते. सोशल मीडियावर सगळीकडे हे झालं, आता धिंगाणा झाला सगळीकडे की फळ फ्रूट नेऊ देत नाहीत, काय नाहीत. आता पुणेमध्ये जे पोलीस भरती पार पडतात 1 नंबर, आतमध्ये त्यांनी खाण्याची पण व्यवस्था केलेली आहे 1 नंबर, पाणी बिनी सगळं व्यवस्थित पुणेमध्ये. आता मुंबईची बारी आहे. मुंबईला कसं झालंय, नेहमी कोणी विरोध करत नाही द्या भरती, कोणी विरोध करत नाही द्या भरती, म्हणजे घेऊन टाका पटापट. काही मुलं उशिरा आले त्यांना पण घेतलं नाही हो. काही मुलं ग्राउंडला उशिरा आलेत म्हणून तुम्ही उशिरा का आले, तुमच्या टायमावर तुम्ही का नाही पोहोचले म्हणून काही मुलांना घेतलं नाही. म्हणजे असे व्हिडिओ बघायला भेटायला, आणि सगळे मुलं एकच काम करायला लागलेत, जर आपल्यावर अन्याय होतोय सोशल मीडियावर व्हिडिओ टाकायला लागलेत, कारण दुसरा पर्याय उरला नाहीये. कारण की कसं आहे, त्यांना काय वाटतं की बाबा कोणी आपल्याला काय बोलणार नाही. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात असू द्या, आज 18 फेब्रुवारी आहे. या 18 फेब्रुवारीला तुम्ही काय करायचंय, सर्वात महत्वाची गोष्ट, 4 असेल 5 असेल तर दुपारी 12 वाजेपर्यंत शेवट, हे लक्षात असू द्या. दुपारी 12 पर्यंत शेवट, त्याच्यानंतर सायंकाळी 4 वाजता ते 7 किंवा काही असू द्या, बरोबर, 7च्या पुढं. पण 12 बघा, 12च्या नंतर आणि 12च्या नंतर आणि 4च्या अगोदर ग्राउंड घेत असतील, सरळ सांगायचं आम्ही ग्राउंड देणार नाही. हे ग्राउंड जर घेत असतील ना, ग्राउंड 100 मीटर असेल, 1600 मीटर असेल आणि गोळाफेक असेल, समजा गोळाफेक त्यांनी आतल्या आत घेतलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही, बरोबर. गोळाफेक कारण की आतल्या आत ते पूर्ण बांधलेलं आहे त्यांनी, टोटल सभामंडप सारखं एकदम मोठं लढ बांधलेलं आहे, त्यात गोळा घेतला तरी काही हरकत नाही, चालत. पण लक्षात असू द्या, मुलींचं 800 मीटर आणि मुलींचं पण 100 मीटर हे इव्हेंट समजा सकाळी ते दुपारी 12 पर्यंत शेवटचा टायमिंग त्यांचा तेवढा आहे. त्याच्यानंतर सायंकाळी 4 ते 7 संपला विषय. आणि खाण्यासाठी आतमध्ये ग्राउंड मध्ये फळ फ्रूट नेऊ देतात. नाही नेऊ दिलं, जागी फळ फ्रूट आदळा आणि तिथंच विरोध करा आणि बोला काय कारण आहे. नाही नेऊ देत तर बघा या फळ फ्रूट मध्ये काय आहे चेक करा. तुम्ही बॅग नेऊ देत नाही, तुम्हाला वाटतं एखादं इलेक्ट्रॉनिक गॅजेट असेल तर बघा चेक करा. फक्त बॅग नाही नेऊ देत, काही हरकत नाही, नेऊ देऊ नका, पण फळ फ्रूट आम्हाला आत नेऊ द्या. ग्लुकोजचं पाणी आहे, इलेक्ट्रॉलचं पाणी आहे, ते आतमध्ये आम्हाला पियाला पाहिजे. आणि सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सांगतो, लक्षात असू द्या, फक्त इलेक्ट्रॉल ग्लुकोजचं पाणी पिऊन होणार नाही. कारण की ते पोटात खळबळ कळे, तुमच्या पोटामध्ये काहीतरी थोडंसं तरी फळ फ्रूट काहीतरी खाल्लेलं असलं पाहिजे, नाहीतर ते इलेक्ट्रॉलचं ग्लुकोजचं पाणी पिणार अजून तब्येत बिघडणार. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, काहीतरी तुम्ही खाल्लेलं असलं पाहिजे, नाही तुम्ही असं डायरेक्ट काही खाल्लेलं नाही, काही नाही, ग्राउंडला उभे राहिलात, छाती शिंदक निघते, कुठंतरी डोकं काम नाही करत. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही काहीतरी थोडं खाल्लेलं असलं पाहिजे. आणि जरी तुम्ही खाल्लेलं आहे तर लक्षात असू द्या, जर आपली तब्येत म्हणजे पळता वेळेस 1600 मीटर असेल किंवा मुलींचं 800 मीटर असेल, पळता वेळेस कुठं छातीत दुखतंय, कुठं डोक्यात चक्रा येतात वगैरे काही, तर जीवाच्या पलीकडे काहीच नाही. सिरियसली सांगतो, ही नाही तर दुसरी भरती आहे. सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सांगतो, ही नाही तर दुसरी भरती आहे. कारण की एकदा जर काही आपल्या जीवाला जर काही धोका झाला तर आपण आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकणार नाही आणि हे जीवन पुन्हा नाहीये. म्हणून सर्वांना विनंती आहे, भरती व्यवस्थित द्या. कुठं जर तुम्हाला त्रास झाला छातीत
कुठेतरी छाती शिनक निघत आहे, कुठेतरी तुम्हाला थकवा लिमिट क्रॉस जाणवत आहे, तरी पण तुम्ही पळतच आहे. तर अशानेच आपल्या एका भावाचा मृत्यू झाला, डिहायड्रेशन पण झाला. तो एक तर उशिरा ग्राउंड घेतला दुपारी आणि त्याच्यानंतर झालाच, पण त्याच्या पोटामध्ये काही नव्हतं खाण्यासाठी. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, व्यवस्थित ग्राउंड द्या. ग्राउंड मध्ये जर कशा प्रकारे जर पोलीस अधिकारी दबाव आणण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला वाटतंय की मला एवढे मार्क येत आहेत, तर तुम्ही तिथे अजून विरोध करा की नाही मला एवढे मार्क येतात, मला अजून द्यायचंय. संपला विषय तिथेच. त्यांना सरळ सांगायचं मला रिटर्न ग्राउंड द्यायचंय, रिटर्न मला 100 मीटर द्यायचंय. कारण की 800 मीटरला कोणाला प्रॉब्लेम येत नाहीये, सॉरी 1600 मीटरला कोणाला प्रॉब्लेम येत नाहीये, 800 मीटरला प्रॉब्लेम येत नाहीये, पण प्रॉब्लेम येतोय फक्त 100 मीटरला. सगळीकडे सगळ्या घटकामध्ये, पण सगळ्यात जास्त मुंबईला प्रॉब्लेम येत होता. पण काही जणांनी 17 फेब्रुवारीला ऑब्जेक्शन घेतलं, ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तो प्रश्न सुटला. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती, जर असं कुठं होत असेल, तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतील, सरळ तिथे विरोध करायचा सगळ्यांनी मिळून. एक जरी भाऊ उभा राहिला किंवा एक जरी ताई उभी राहिली, सगळ्या मुलींना सगळ्या भावांना सांगतोय की तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहा. तुम्ही स्वतः समजा की आपण स्वतः आहोत तिथं. जर त्याचा आउट ऑफ मार्क येत असतील तर तुम्ही त्याला सपोर्ट करा आणि त्या सरांना, त्या अधिकाऱ्यांना बोला तुम्ही सगळे मिळून की नाही सर, ग्राउंड तुम्ही याचं रिटर्न घ्या, हा मुलगा बोलतोय तुम्ही याचं रिटर्न घ्या. कारण ते एकट्याचं जर ऐकत नसाल तर तुम्ही सगळे जर मिळून बोललात तर त्या अधिकारावर कुठेतरी दबाव पडतो आणि तो 100% ऐकणार. हे लक्षात असू द्या. आणि जरी तुमच्यासोबत कोणी नाही आलं तर तुम्ही स्वतः एकटे तिथे विरोधात उभे राहा. कारण की गेलेली वेळ परत येत नाही, हे ग्राउंड का पुन्हा पुन्हा होणार नाही. म्हणून सगळ्यांनी व्यवस्थित ग्राउंड द्या आणि चांगलं ग्राउंड द्या. म्हणून सगळ्यांना अजून एकदा सांगतो, ग्राउंड मध्ये जर काही जरी त्रास होत असेल ग्राउंड देताना, कुठं जरी तुमच्या छातीत दुखत असेल, कुठं जरी डोक्यामध्ये चक्कर वगैरे येत असेल, तर प्लीज जागेवरच थांबा. जीवापेक्षा मोठं काहीच नाही मित्रांनो. ओके, तर सर्वांना अजून एकदा ग्राउंडसाठी हार्दिक शुभेच्छा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.